सर्वांना नमस्कार। आज आपण शालेय सखी सावित्री समिती सभा माहे जुलै 2026 या विषयाची आपण माहिती या ठिकाणी घेणार आहोत। तर सुरुवातीला आपण बघणार आहोत विषय क्रमांक 1 मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे। यामध्ये मागील सभा दिनांक या दिवशी चे इतिवृत्त वाचून दाखवले असता त्यावर चर्चा होऊन त्यात कोणताही बदल न सुचल्याने ते जसेच्या तसे मंजूर करण्यात आले। असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला। याप्रमाणे पहिला विषय या ठिकाणी आपण दिलेला आहे। त्यानंतर दुसरा विषय आहे विषय नंबर 2 सखी सावित्री समितीच्या उद्दिष्टांची उजळणी करणे। यामध्ये नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यामुळे समितीच्या नवीन सदस्यांना शिक्षक व पालक समितीची मुख्य उद्दिष्टे स्पष्ट करणे, विद्यार्थिनीच्या समस्या जाणून घेणे आणि त्यांना शैक्षणिक प्रवाहात टिकून ठेवणे हे या समितीचे मुख्य कार्य आहे, याची आठवण करून देणे। असा हा दुसरा विषय या ठिकाणी आपण घेतलेला आहे। त्यानंतर तिसरा विषय आहे विषय नंबर 3 विद्यार्थिनीच्या उपस्थितीचा आणि गळतीचा आढावा घेणे। जून जुलै महिन्यात वर्गात मुलींची उपस्थिती कशी आहे हे तपासणे। जर एखादी विद्यार्थिनी सतत गैरहजर असेल तर तिचे कारण जाणून घेऊन तिला शाळेत नियमित आणण्यासाठी समितीने वैयक्तिक संपर्क करणे। असा विषय नंबर 3। त्यानंतर विषय नंबर 4 असणार आहे गुड टच बॅड टच प्रबोधन करणे। ग्रामीण भागातील किंवा प्राथमिक शाळेतील मुलींना सुरक्षिततेचे धडे देणे अत्यंत गरजेचे असते। प्राथमिक स्तरावरील मुलींना त्यांच्या शरीराची सुरक्षितता कशी राखायची आणि असुरक्षित वाटल्यास कोणाकडे तक्रार करायची याचे मार्गदर्शन करणे याबाबतचा विषय नंबर 4 असणार आहे। त्यानंतर विषय नंबर 5 असणार आहे वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्य। किशोरावस्थेकडे झुकणाऱ्या मुलींसाठी आरोग्याच्या आणि स्वच्छतेच्या सवयी उदाहरणार्थ मासिक पाळी व्यवस्थापन यावर चर्चा करणे, शाळेत सॅनिटरी नॅपकिनची उपलब्धता आणि त्यांची विल्हेवाट लावण्याची सोय यावर आढावा घेणे, तसेच शाळेतील मुलींचे वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्य यासाठी प्रयत्न करणे हा विषय नंबर 5 असणार आहे। त्यानंतर विषय नंबर 6 विद्यार्थिनींसाठी तक्रार पेटी। यामध्ये शाळेत तक्रार पेटी कार्यरत आहे का, असल्यास गेल्या काही दिवसात काही सूचना किंवा तक्रारी आल्या आहेत का यावर चर्चा करणे, मुलींना बिनधास्तपणे आपल्या समस्या मांडता येतील असं वातावरण निर्माण करणे। असा हा विषय नंबर 6 असणार आहे। त्यानंतर विषय नंबर 7 मुलींचे शिक्षण कुटुंबाचे सक्षमीकरण यावर पालक सभा। जुलै महिन्यात पालकांशी संवाद साधण्याचे नियोजन करणे, मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व, बालविवाह प्रतिबंध आणि त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणं या विषयावर बालकाचे प्रबोधन करणं हा विषय नंबर 7 असणार आहे। त्यानंतर विषय नंबर 8 सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम नियोजन करणं। साने गुरुजींच्या कथा, सावित्रीबाई फुले यांचे कार्य यासारख्या विषयावर मुलींसाठी वक्तृत्व, निबंध किंवा चित्रकला स्पर्धेचे नियोजन करणे, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल। त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम विषयी चर्चा नियोजन करणे असा हा विषय नंबर 8 असणार आहे। यानंतर विषय नंबर 9 असणार आहे ऐनवेळेस उपस्थित होणारे विषय। यामध्ये ऐनवेळेस उपस्थित होणारे विषय यामध्ये आपण घेणार आहोत। अशा पद्धतीने उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले आणि अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले। या ठिकाणी आपण विषय 9 या ठिकाणी अभ्यासले। सखी सावित्री सभा जुलै 2026 ची ही सभा होती। हा जर व्हिडिओ आपणाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवीन नवीन व्हिडिओ आपणाला या चॅनलवर पाहायला मिळतील। धन्यवाद। थँक्यू।